नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा. तरच आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघत आहोत 8th स्टँडर्डचा 14 नंबरचा चॅप्टर मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट याचा पार्ट 4 आपण आज बघत आहोत. पार्ट 4 मध्ये आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण जर पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 हे 3 पार्ट बघितले नसेल तर कृपया ते पार्ट एकदा बघून घ्या. आपल्या चॅनलच्या लिंकवर जा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेली आहे. कृपया जाऊन तिथे बघून घ्या, तरच तुम्हाला हे समजणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला हे काय चाललेलं आहे हे बिलकुलही समजू शकत नाही. तुम्ही एकदा त्या लिंक जाऊन बघा. अगदी सहज सोप्या भाषेत दिलेले आहे. 30 मिनिट्स किंवा 35 मिनिट्सचे व्हिडिओ असतील आणि खूप सहज सोप्या भाषेमध्येच दिलेले आहे. तुम्हाला अगदी सहज समजून जातील. तेव्हा कृपया ते एकदा ओव्हरलुक करून घ्या, समजून घ्या आणि मगच इथे या. आणि अजून एक विनंती आहे, या पार्टशी रिलेटेड किंवा या चॅप्टरशी रिलेटेड जी काही व्होकॅब्युलरी आहे ती मी SSK सायन्स वर्ड मीनिंग इन मराठी हा जो चॅनल आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा इथे वर आय बटन असेल त्यावर दिलेली आहे. चेक करून घ्या तुम्ही कुठे आहे आणि त्यावर दिलेली आहे. कृपया इथं देण्याच्या ऐवजी तिथे दिलेली आहे. कृपया तिथे जा तुम्ही आणि त्याही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण हे जे चॅप्टर असतात हे कसे असतात पुढे कंटिन्यू होतात. तुम्हाला 11th 12th अगदी इंजिनिअरिंगपर्यंत वगैरे हे सगळं बेसिक नॉलेज आहे, फाउंडेशन आहे, तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तेव्हा सदैव तुमच्या सोबत असू द्यात. अवघडचं काहीच वाटणार नाही. त्यामुळे चला तर आपण सुरू करत आहोत वेळ न घालवता पार्ट 4. बघा मित्रांनो, आता इथे बघत आहोत आपण इफेक्ट्स ऑफ हीट. इफेक्ट्स ऑफ हीट म्हणजे काय? उष्णतेचे परिणाम. आता चॅप्टरच हीटचा आहे, मग त्याचे परिणाम पण तर बघायला पाहिजे ना आपण काय होतात. मला सांगा बरं, काय काय बघितलेले आपण मागच्या वर्षी पण बघितलेले आहेत. हीटचे परिणाम काय असतात? सिम्पल काय असतात? मी तर फर्स्ट सेकंड पार्टमध्येही तुम्हाला सांगितलं का थर्ड पार्टमध्ये सांगितलं बघा, की फर्स्ट पार्टमध्ये सांगितलं असेल कदाचित. बघा की ज्यावेळेस आईच्या वाट्या किंवा आईच्या ग्लास असे एकमेकांमध्ये खूप अडकून जातात आणि काढायला लावतात, त्यावेळेस तुम्ही कसे काढता? खेचून काढता. अगदी सोपी मेथड काय सांगितली होती मी तुम्हाला, की गरम पाण्यामध्ये सोडून द्यायचे. अगदी सहज निघतात. का बरं? कारण उष्णतेचा परिणाम काय होत असतो, हीटचा इफेक्ट काय होत असतो कोणत्याही गोष्टीवर, तर ती गोष्ट काय होत असते? प्रसरण पावत असते, बरोबर ना? किंवा उष्णता काढून घेतली, थंड दिलं तर ती काय होत असते? आकुंचन पावत असते. पहिला परिणाम तर माहिती ना, उष्णता दिल्यानंतर प्रसरण पावते म्हणजे एक्सपांड होते आणि मग काय होतं? त्या वाट्या किंवा ते ग्लास असतात एकमेकांमध्ये अडकलेले, ते अगदी सहज सोप्या पद्धतीनं काय होतात? बाहेर निघून येतात. हा एक पहिला परिणाम. हा तर माहितीच आहे ना तुम्हाला. दुसरं काय होतं बघा, चेंज स्टेट होते. म्हणजे स्टेटची म्हणजे काय होतं? स्टेट काय होते? चेंज होते. कोणत्याही सबस्टन्सची, पदार्थाची काय होते? स्टेट चेंज होते. म्हणजे जसं की आपण बर्फाला उष्णता दिली, हीट दिली तर काय होतं? बर्फाचं पाणी होतं. पाण्याला हीट दिली, पाण्याचं काय होणार? वाफ होणार. लक्षात आलं ना? परत वाफेला थंड केलं तर काय होणार? त्याचं पाणी होणार. पाण्याला थंड केलं तर काय होणार? बर्फ होणार. म्हणजे उष्णता दिली तर काय होते? स्टेट चेंज होते, अवस्था चेंज होते. हे बघितलं होतं आपण. पण बघा, इन दिस लेसन वी आर गोइंग टू लर्न मोर अबाउट एक्सपान्शन. पण या लेसनमध्ये आता आपण प्रसरण तर पाहतो, एक्सपान्शन होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं. हे तर आपण मागच्या वर्षी पण बघितलं होतं आणि यावर्षी पण फर्स्ट पार्टमध्ये मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला. पण आता आपण याच्या डिटेलमध्ये बघणार आहोत की एक्सपान्शनचे कोणते कोणते प्रकार असतात, प्रसरणाचे कोणते कोणते प्रकार असतात ते आपण बघणार आहोत. चला तर बघूयात. मित्रांनो, कृपया मी तुम्हाला जे सांगितलं आईच्या वाट्या आणि ग्लास, हे मी स्टीलच्या बाबत बोलत आहे. स्टील, पितळ या गोष्टींच्या बाबत बोलत आहे. प्लास्टिकच्या बाबतीमध्ये मी बोलत नाही आहे. नाही तर तुम्ही कृपा करून असं नका करू की प्लास्टिकच्या एखाद्या गोष्टी दिलेल्या आहे तुम्ही कडक पाण्यात सोडून दिल्या तर ते वाकड्या तिकड्या होऊन जातील, टीचरने सांगितलं म्हणून. असं नका करू. ते नॉर्मल वॉर्म वॉटरमध्ये होतं, प्लास्टिक पण निघतं बाहेर, पण टीचरने सांगितलं म्हणून अगदी प्लास्टिकच कडक पाण्यात सोडून द्याल असं करू नका. हे मी स्टील आणि स्टीलच्या वाट्या, ग्लास याबद्दल बोलत आहे. बघा मित्रांनो, एक्सपान्शन व्हेन हीट इज गिवन टू एनी सबस्टन्स. कोणत्याही सबस्टन्सला जेव्हा हीट देतो आपण, इट्स टेम्परेचर इन्क्रीज. त्याचं काय वाढतं? तापमान वाढतं. उष्णता दिल्यानंतर काय वाढतं? सगळ्यात पहिलं तर टेम्परेचर वाढतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं की तो एक्सपांड होतो, प्रसरण पावत असतो. इट्स एक्सपान्शन डिपेंड्स ऑन इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. आता त्याला टेम्परेचर किती दिलेलं आहे याच्यावर त्याचं एक्सपान्शन डिपेंड असतं, किती एक्सपांड होणार आहे तो. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस ऑल एक्सपांड ऑन रिसिव्हिंग हीट. तिन्ही पण गोष्टी आहे ना, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, ह्या तिन्ही पदार्थांचं काय होत असतं? एक्सपान्शन होत असतं. सॉलिडपेक्षा लिक्विडचं जास्त होतं, लिक्विडपेक्षा गॅसचं जास्त प्रमाणात होत असतं. याचं कारण काय असेल? याचं कारण एकच आहे ना, कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक सबस्टन्समध्ये काय असतात? मॉलिक्युल्स असतात. म्हणजे मॉलिक्युल्स असतात, मग ते काय होतात? आता सॉलिड आहे एखादी वस्तू, आता हा पेन सॉलिड आहे. ह्या पेनला मी किती हीट दिली तरी पण ह्या पेन
सॉलिडला काही लिमिट आहे ना याच्या मॉलिक्युल्सला, की किती किती मूव्ह व्हायचं, ते व्हायब्रेट होतात किती व्हायचं. पण लिक्विडमध्ये काय होतं, इकडून तिकडपर्यंत वस्तू जाते, म्हणून लिक्विडमध्ये मुवमेंट जास्त होते. आणि गॅसमध्ये तर अगदीच जास्त प्रमाणात होते, कारण गॅसमध्ये कसं स्टेट असते, फ्री स्टेट असते ना, मॉलिक्युल्स फ्री स्टेटमध्ये असतात ना, त्यामुळे त्यांच्यामध्ये मुवमेंट जास्त होते, त्यामुळे त्यांचं एक्सपान्शन कसं होतं, खूप मोठ्या प्रमाणावर होतं. अलग लक्षात हे रिझन काय आहे. बघा, तर या ठिकाणी एक्सपान्शन ऑफ सॉलिड म्हणजे स्थायूचं प्रसारण कसं होतं. आता बघा, स्थायूचं प्रसारण जे होतं ते एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, की कधी आपण ज्यावेळेस कोणत्याही गोष्टीला हिट देतो त्यावेळेस त्याचं जे एक्सपान्शन होतं ना हे सगळ्या बाजूनी होत असतं. पण इतकंच आहे की ते आपल्याला, आता एखादी गोष्ट खूप छोटी असेल, आता सुई आहे, सुईला सपोज आपण हिट दिली, तर सुईचं विड्थली एक्सपान्शन होण्यासाठी, दिसण्यासाठी कितीशी जागा असणार आहे, थोडी असते. त्यामुळे ती आपल्याला कुठे एक्सपांड होताना दिसते, अशी लांबीनं एक्सपांड झालेली दिसते. आलं का लक्षात. एखादा पत्रा आहे, पत्र्याची विड्थ ही इतकी पातळ असते, इतकी पातळ असते, त्यामुळे आपल्याला तिचा काय वाढला, एरिया वाढल्यासारखा, त्याचं क्षेत्रफळ वाढल्यासारखं आपल्याला दिसतं हिट दिल्यानंतर. कारण तो वाढतं तर ते पण ते असं कितीसं वाढणार आहे ना, कारण तिथं वाढायला त्याला जागाच नसते, म्हणून तो कसा दिसतो आपल्याला, असा क्षेत्रफळाने वाढण्यासारखा दिसतो. लक्षात आलं. वाढतं तर सगळ्या बाजूने. बघा, या ठिकाणी लिनियर एक्सपान्शन म्हणजे याला एक रेषीय प्रसरण असं म्हणतात, म्हणजे एकाच बाजूने एकाच रेषेने असं म्हणतात. द लिनियर एक्सपान्शन ऑफ अ सॉलिड इज इंक्रीज इन लेंथ ऑफ वायर ऑर अ रॉड ऑफ सॉलिड ड्यू टू इंक्रीज इन इट्स टेम्परेचर. ते म्हणतात की लिनियर एक्सपान्शन म्हणजे कसं असतं की एक रेषीय प्रसरण होतं, म्हणजे असं एका रेषेमध्ये प्रसरण होतं. पण कशामुळे होत असतं का, टेम्परेचर वाढल्यामुळे. कशामुळे, इंक्रीज झाल्यामुळे, टेम्परेचर इंक्रीज झाल्यामुळे. म्हणजे तापमान जर वाढलं तर एखादी तार किंवा एखादा रॉड म्हणजे एखादी सळई जी असते ना ती वाढते, पण कशी वाढते, लांबीमध्ये वाढते. कशी वाढते, लांबीमध्ये. आता एखादी सळई आहे, एखादी तार आहे, ही तार अशी कशी वाढते, अशी आहे किंवा अशी घ्या, ही हिट दिली, हिला काय दिली, अशी हिट दिली, बरोबर ना. अशी हिट दिल्यानंतर ही कुठे वाढते, लांबीमध्ये वाढून जाते. आलं का लक्षात. अशी लांबीमध्ये वाढते. समजलं ना. म्हणजे ही सपोज आपण अशी पकडू, ही, तर ही कशी वाढणार, अशी इतकी वाढणार. आलं लक्षात. किंवा आता ही अशी आहे, तर ही कशी वाढणार, अशी वाढणार. लक्षात आलं. वाढते तर इथे पण मी तुम्हाला काय सांगितलं, इथे पण वाढते, पण ही लक्षात येत नाही आपला ती वाढ. लक्षात आलं काय. विड्थमध्ये ही वाढ आपल्याला लक्षात येत नाही, पण ती अशी वाढलेली आपल्याला जास्त दिसते. बघा, या ठिकाणी बुक ठेवा प्रत्येकाने आपल्या समोर, म्हणजे दिसणार आहे तुम्हाला. बघा, व्हेन वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ रॉड ऑफ लेंथ L1 फ्रॉम T1 टू T2 इट्स लेंथ बिकम L2. आता त्यांनी काय सांगितलं, एक नेम घेतलेला आहे. ते म्हणतात की एक हिला नाव दिलं त्यांनी L1. काय नाव दिलं हिला, L1. काय नाव दिलं, L1. ही ते म्हणतात की एक L1 लांबीची एक तार म्हणा, सळई म्हणा घेतली, तिचं टेम्परेचर आपण किती वाढवलं, कुठपर्यंत वाढवलं, T1 पासून T2 पर्यंत इतकं तिचं काय वाढवलं, टेम्परेचर वाढवलं आपण. तर ते वाढवल्यानंतर तिची लांबी किती झाली, L2 झाली. किती झाली, इतकी झाली, L2. म्हणजे ती वाढून इथपर्यंत झाली. वाढून किती झाली, इथपर्यंत झाली. आलं तुमच्या लक्षात. तर मग मला सांगा बरं, तर कसं होईल आता ही जर काढायची असेल, मला किती वाढली ही लांबी, मला किती वाढली. आता बघा, या ठिकाणी मला ही लांबी किती वाढली हे जर काढायचं असेल तर कसं काढणार मी, हे कसं काढू शकते मी, हे कसं काढणार, तर हे असं काढू शकते का मी, ह्या L2 मधून जर ही L1 मायनस केली, ह्या L2 मधून ही L1 मायनस केली, तर ही निघेल का माझी इतकी, ही जी आहे ही निघेल. म्हणजे L2 मायनस L1 दिसत नाही का आपल्याला, एक मिनिट, L2 मायनस L1 हे केल्यानंतर ही निघेल का, निघेल ना. हिला आपण नाव देऊ दुसरं काहीतरी. लक्षात आलं. थांबा, आपण जाऊयात पुढे. आता बघा, द चेंज इन लेंथ हे लक्षात ठेवायचा. द चेंज इन लेंथ इज प्रपोर्शनल टू द ओरिजिनल लेंथ अँड इंक्रीज इन टेम्परेचर. आता जी काही बदल झाला लांबीमध्ये, सळईच्या लांबीमध्ये जी काही वाढ झाली ती कुणाच्या प्रपोर्शनलमध्ये राहिली, काय वाढल्यानंतर ती वाढती आहे, कुणाच्या प्रपोर्शनल आहे ती, तर ओरिजिनल लेंथ अँड इट्स इंक्रीज इन टेम्परेचर. ओरिजिनल लेंथला जर टेम्परेचर दिलं तर ती वाढत आहे, बरोबर ना. म्हणजे या दोघांच्या काय आहे, ती प्रपोर्शनल आहे. हे तर समजलं ना तुम्हाला. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, चेंज इन टेम्परेचर हे कसं असतं, तर असं असतं. चेंज इन टेम्परेचर हे नेहमी असं असतं, फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर, त्याला डेल्टा टी असं म्हणतात. काय म्हणतात, चेंज इन टेम्परेचर हे नेहमी असं डिनोट केलं जातं. हे लक्षात ठेवायचं. त्याला डेल्टा टी असं म्हणतात. बघा, त्याला फायनल टेम्परेचर किंवा मॅक्झिमम टेम्परेचर असं म्हणतात, T2ला मायनस T1. आले लक्षात. म्हणजे हे नेहमी असं लिहितात, म्हणजे सेम याच्यासारखं. बघा, मॅक्झिमम लेंथ मायनस मिनिमम लेंथ
तर चेंज इन टेम्परेचर समजतं का आपल्याला किती टेम्परेचर आहे, कारण आधीचं पण त्याच्यामध्ये काहीतरी टेम्परेचर असतंच ना, आणि त्याच्यामध्ये आपण टेम्परेचर वाढवतो, मग आपल्याला कळतं ना किती टेम्परेचर वाढवलं. सेम असंच मग हे असं होईल का, मला सांगा बरं. टेम्परेचर जर असं आहे तर हे असं होऊ शकतं का, मग L2 - L1 याला आपण लॅम्बडा एल म्हणू शकतो का. सेम असंच जसं याला सॉरी डेल्टा एल म्हणू शकतो का आपण याला, जसं याला डेल्टा टी म्हणत आहोत तसं याला डेल्टा एल म्हणू शकतो का आपण. बघा हे पण तसंच आहे ना, L2 - L1 म्हणून डेल्टा एल होईल का, असं होऊ शकतं. बघा इथे सो वी कॅन राईट द चेंज इन लेंथ ॲज फॉलो. त्यामुळे आपण चेंज इन लेंथ हे असं लिहू शकतो. बघा कसं लिहू शकतो, चेंज इन लेंथ कसं लिहिलं जातं. आता हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. चेंज इन लेंथ कसं असतं, डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ओरिजिनल लेंथ, बरोबर ना. चेंज इन लेंथ ही डायरेक्टली प्रपोर्शनल कोणासोबत असते, ह्या ओरिजिनल लेंथसोबत. आणि काय चेंज केल्यानंतर तिच्यामध्ये इंटू चेंज इन टेम्परेचर, तिच्यामध्ये टेम्परेचर बदललं तरच आलं ना. म्हणजे लेंथमध्ये चेंज कधी होतो, ज्यावेळेस ती डायरेक्टली प्रपोर्शनल असते ही ओरिजिनल लेंथसोबत आणि तिच्या टेम्परेचरमध्ये चेंज आला तर. आलं लक्षात. म्हणजे हे असं लिहू शकता का तुम्ही. मग आता चेंज इन लेंथ मला सांगा बरं, आता हा फॉर्म्युला तर तुमच्या लक्षात आहे ना. आता चेंज इन लेंथ म्हणजे काय होतं, आपण काय करतो L2 - L1च करतो ना. चेंज इन लेंथमध्ये तर असंच केलं ना आपण. इथे बघा लेंथ काय बदलली आपली, L2 - L1 बदलली, बरोबर ना. चेंज इन लेंथ आलं का इथे, चेंज इन लेंथ डायरेक्टली प्रपोर्शनलचा सिम्बॉल हा आहे. ओरिजिनल लेंथ काय आहे आपली L1 आहे ना, ओरिजिनल लेंथ काय आहे L1 आहे इथे. आणि इंटू चेंज इन टेम्परेचर काय असतं, चेंज इन टेम्परेचर नेहमी असं काढतात, बरोबर ना. मी तुम्हाला सांगितलं T2 - T1 म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. हे कसं होणार मग त्याला आपण काय म्हणतो, डेल्टा टी म्हणतो. तर काय म्हणतो त्याला, डेल्टा टी. मग आपण लिहू शकतो का इथे, असंही लिहू शकतो आपण T2 - T1. मग आपण याला असं करू शकतो ना, L2 - L1 डायरेक्टली प्रोपोर्शनल ओरिजिनल लेंथ इंटू डेल्टा टी. आलं का, सेम असं आलं. आता मला सांगा बरं, हे तर तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये माहिती ना, आता हे तर माहीत असायला हवा तुम्हाला की काय असतं की नेहमी डायरेक्टली प्रपोर्शनल असतं त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट ठेवत असतो. काय ठेवत असतो, कॉन्स्टंट. मग या ठिकाणी कॉन्स्टंट काय वापरलेलं आहे त्यांनी, एक लक्षात ठेवायचं. हे जे आहेत ना एक्सपान्शन ऑफ सॉलिड लिक्विड गॅस, याच्यामध्ये जे कॉन्स्टंट आहे ना ते काय वापरलेले आहे, लॅम्बडा वापरलेला आहे यांनी, सिग्मा वापरलेला आहे, बीटा वापरलेला आहे. इतकंच आहे, काही फरक नाही आहे. बघा मग आता कसं घेतलं त्यांनी, L2 - L1 हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ना, हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. त्याच्याऐवजी काय करतात, त्याला सिम्बॉल देतात, एक कॉन्स्टंट वापरतात त्याच्या जागी. हा इंटू हा काय, हा L1 इंटू हा डेल्टा टी. आलं लक्षात तुमच्या. आता हे जर सॉल्व करायचं ठरलं तर हे कसं होणार सॉल्व, मला सांगा बरं. आता हा असा बघा या ठिकाणी असं होऊ शकतं का. मग आता बघा हा L2 इकडे घेतला, हा L1 इकडे घ्यायचा, प्लस हा लॅम्बडा प्लस हा L1 इंटू डेल्टा टी. मग याच्यातून काय कॉमन निघेल, L1 कॉमन निघेल का. मग L2 = L1 कॉमन निघेल, बरोबर ना. L1 कॉमन निघेल. मग काय उरतो इथे 1 प्लस हा 1 उरतो यांचा, आणि हा डेल्टा इंटू सॉरी लॅम्बडा इंटू डेल्टा टी असं होतं का. मग L2 = L1 1 प्लस हा इंटू आहे ना, इंटूचं साईन मल्टिप्लिकेशनचं साईन आपण ठेवतो का, असं होईल का. बघा बरं होईल का असं. बघा चुकून इथे माझ्याकडून मगाशी प्लस झाला, हा इंटू आहे ना, हा वरून इंटू आलेला आहे ना खाली, हा इंटू इथे आलं का लक्षात, आणि हा 1 प्लस इकडचा आलेला आहे. आलं लक्षात. बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला L2 मिळाला काय आहे समजलं ना. L2 ची व्हॅल्यू तर ही निघणार आहे, न्यू जी सळई तयार झाली किंवा न्यू लांबी काय आहे ती कळणार आहे. म्हणजे जर तुम्हाला लॅम्बडा काढायचा असेल तर लॅम्बडा कसा काढणार, तुम्ही याच फॉर्म्युलाने काढणार ना, असा काढणार. बघा आता सपोज हेच आहे इक्वेशन खाली, हे इक्वेशन काय होतं लॅम्बडामध्ये. बघा आता लॅम्बडा कसा काढायचा हे बघूयात आपण. आता हेच इक्वेशन घेऊ परत. बघा L2 - L1 = हा लॅम्बडा इंटू L1 इंटू डेल्टा टी हे घेऊयात आपण. आता लॅम्बडा कसा काढणार, तुम्ही लॅम्बडा कसा काढणार मला सांगा. हा जर लॅम्बडा काढायचा ठरला तर हा लॅम्बडा इकडे असणार आहे, बरोबर ना. हा लॅम्बडा इकडे असणार आहे म्हणजे इकडेच ठेवला आपण. तर मग इथं काय होणार आहे, L2 - L1 अपॉन असं होईल का, हा L1 इंटू डेल्टा टी असा होईल का, होईल ना. म्हणजे L2 - L1 आता हे इंटूचं साईन तर आपण कधी देत नाही ना,
म्हणजे असं होईल ना, सेम हेच ना. म्हणजे समजला हा कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी काढायची, समजली या ठिकाणी. म्हणजे दोन्ही पण फॉर्म्युले तुम्हाला समजले व्यवस्थित. चला पुढे जाऊयात. मित्रांनो, बुक सगळ्यांनी समोर ठेवा. हिअर लॅम्बडा ही जी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे बघा, लॅम्बडा इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इट इज कॉल्ड द कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. त्याला काय म्हटलं जातं? कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. म्हणजे त्याला पदार्थाचा काय म्हटलं जातं? एक रेषीय प्रसरांक असं म्हटलं जातो. म्हणजे कोणता पदार्थ किती प्रसरण पावतो हे ह्या लॅम्बडाने शो केलेलं जातं. बघा आता हे प्रत्येकाचा इथं दिलेला आहे. बघा कॉपरचा किती आहे, कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन किती आहे त्याचा, 10⁻⁶ 1 पर डिग्री सेल्सिअस. बरोबर ना. इथं 10⁻⁶ असा दिला आहे का? बघा इथं इंटू हा इंटू एक्सपान्शन किती, इंटू 10⁻⁻6 आहे बरं का. इथे +6 नाही, 10⁻⁻6 आहे. इथे 10⁻⁻3, इथं चुकून यांच्याकडून मायनस राहिलेला आहे. 10⁻⁻6 10⁻⁻3 असं आहे. लक्षात आलं ना. हा कॉपरचा आहे बघा, ॲल्युमिनियमचा आहे 23 पॉईंट, हा आयरनचा आहे, सिल्वरचा आहे. थोडं लक्षात ठेवायचं. एक्झामला दिले पण जातील हे, किंवा मग थोडेसे अशा ठेवा तुम्ही पण लक्षात आलं का. मग तुम्हाला काय होईल, एक्झाम्पल सोडवण्यासाठी इझी जाईल. बघा, द एक्सपान्शन ऑफ कोइफिशियंट ऑफ डिफरंट सबस्टन्सेस आर डिफरंट. ते म्हणतात की जे काही एक्सपान्शन होतं म्हणजे प्रसरण होतं, कोइफिशियंट ह्या बघा डिफरंट कोइफिशियंट ऑफ डिफरंट सबस्टन्सेस हे काय डिफरंट आहे. प्रत्येकाचे काय आहे डिफरंट. याचा बघा 17, याचा बघा 23.1 असा आहे. फ्रॉम अबोव फॉर्म्युला ते म्हणतात की ह्या वरच्या फॉर्म्युलानुसार, या फॉर्म्युलानुसार वी कॅन सी दॅट इफ वी टेक 2 रॉड ऑफ डिफरंट सबस्टन्सेस. ते म्हणतात की वेगवेगळ्या सबस्टन्सेसचे रॉड घेतले आपण, एक कॉपरचा घेतला आणि एक ॲल्युमिनियमचा रॉड घेतला, आणि सेम साईजचा घेतला आपण. काय घेतला? सेम साईजचा घेतला, सेम लांबीचा घेतला आपण. आणि काय होईल ते बघितलं. बोथ हॅव्हिंग द सेम लेंथ, त्यांची काय आहे सेम लेंथ आहे. आणि इन्क्रीज देअर टेम्परेचर बाय द सेम अमाऊंट. आणि दोघांना पण सारखंच टेम्परेचर दिलं तर काय होईल, द रॉड ऑफ सबस्टन्स हॅव्हिंग हायर एक्सपान्शन कोइफिशियंट विल एक्सपांड मोर. ते म्हणतात की ज्याच्याजवळ हायर एक्सपान्शन आहे त्याचं काय होणार, लवकर एक्सपांड होणार, तो जास्त एक्सपांड होणार. ज्याचा कोइफिशियंट काय आहे जास्त आहे, हा 17 आहे, हा 20.3 आहे, 23 हा 11.5. म्हणजे ज्याचं एक्सपान्शन जास्त आहे, कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन, तो जास्तच काय होणार एक्सपांड होणार. जरी लांबी सारखी असली, जरी हे सारखं असलं, काय टेम्परेचर सेम दिलं तरी पण. समजलं तुम्हाला या ठिकाणी. दस द इन्क्रीज इन इट्स लेंथ विल बी लार्जर. त्याच्यामुळे त्याची जी लेंथ वाढणार आहे ती ऑब्वियस आहे, जास्तच वाढणार आहे ना. मग आता त्यांनी हा फॉर्म्युला दिलेला आहे बघा, वी कॅन राईट द एक्सपान्शन ऑफ कोइफिशियंट. आता एक्सपान्शन ऑफ कोइफिशियंट कसं काढणार, तर हा पण पेपरला येऊ शकतो, तुम्ही बघायचं. एक्सपान्शन ऑफ कोइफिशियंट म्हणजे काय, लॅम्बडाच आहे ना, हा कॉन्स्टंट पकडला ना आपण. हा कसा काढायचा आपण बघितलं याच ठिकाणी, बरोबर ना. लॅम्बडाची व्हॅल्यू कशी काढायची ही या ठिकाणी आपण बघितली, तर ती इथे दिलेली आहे बघा या ठिकाणी मित्रांनो. व्हॉट विल बी the increase in length of steel rod of length 0.5 meter when its temperature is increased by 60 degree Celsius. ते म्हणतात की एक 0.5 मीटर लांबीची एक स्टीलची नळी आहे आणि तिचं टेम्परेचर आपण 60 डिग्री सेल्सिअसने जर वाढवलं तर तिच्या लेंथमध्ये किती इन्क्रीमेंट होईल, म्हणजे किती वाढ होईल, तिची लांबी किती वाढेल. लक्षात येते ना तुमच्या. तर आणि तिथं काय दिलेलं आहे बघा, आता कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ स्टील. आता स्टीलचा इथं जसं कोइफिशियंट एक्सपान्शन दिलेला आहे बघा, तसं स्टीलचं पण दिलेलं आहे त्यांनी. स्टीलचा काय आहे कोइफिशियंट ऑफ एक्सपान्शन 0.0000131 पर डिग्री सेल्सिअस इतकं दिलेलं आहे त्यांनी. तर यानुसार आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे एक्झाम. सोपं आहे ना, अवघड काही आहे का याच्यामध्ये. मग आता गिव्हन काय आहे याच्यामध्ये, गिव्हन काय मला सांगा बरं. इनिशियल लेंथ किती आहे हिची, तर ह्या रॉडची, स्टीलचा रॉड घ्या किंवा कोणता, आता स्टीलचा दिलेला आहे, मग स्टीलचा रॉडची लेंथ किती आहे 0.5 मीटर. आता सगळं मीटरमध्ये इथं डिग्री सेल्सिअसमध्ये, बरोबर ना, 0.5 मीटरमध्ये हे, बरोबर ना. मग चेंज किती झालं टेम्परेचरमध्ये 60 डिग्री सेल्सिअस. आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे, चेंज इन लेंथ विचारलेली आहे. आता लेंथमध्ये चेंज, मग अशीच मी तुम्हाला सांगितलं ना, लेंथमध्ये जर चेंज काढायचा असेल तुम्हाला, हे बघा टेम्परेचरमध्ये जर चेंज असतो तो कशाने काढतात, T2 - T1, बरोबर ना, डेल्टा टीने काढतात. आणि याच्यामध्ये कितीने काढतात, बरोबर ना. तर लेंथचा कसा येणार मग, हा L2 - L1 असाच निघणार ना. म्हणजे हे गिव्हन तुम्ही नोट करून घ्यायचं, आलं लक्षात तुमच्या. हे गिव्हन इथे नोट करायचं. मग आता फॉर्म्युला टाकायचा, याच्यामध्ये सेम फॉर्म्युला आहे ना. मग आता हा फॉर्म्युला काय झाला, तुम्हाला हे काढायचं आहे ना, लेंथच काढायची ना. लेंथमध्ये काय होणार याच्यामध्ये सांगा बरं. हा फॉर्म्युला तुम्ही काढला होता बघा लॅम्बडा याचा. आता बघा इथे
डेल्टा एल किती आहे, L2 मायनस L1. पण आता L2 मायनस L1 म्हणजे L2 मायनस L1 ची व्हॅल्यू किती आहे मला सांगा बरं. इथे आपण काढले ना, L2 मायनस L1 ची व्हॅल्यू किती आहे बघा. हा कोइफिशियंट लॅम्बडा इंटू हा L1 इंटू हा डेल्टा टी आहे की नाही, असंच आहे ना. म्हणजे असं होऊ शकतं का हे बघा. जर हे काढायचं असेल तुम्हाला, लेंथमध्ये किती डिफरन्स आहे तो काढायचा असेल, किती लेंथ इन्क्रीज झाली ते काढायचं असेल, तर हा फॉर्म्युला असा होईल का मग, असा होईल ना. टाकायची याच्यामध्ये व्हॅल्यू, इझी आहे, अवघड काय. आता व्हॅल्यू टाकायची. आता लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे, कोइफिशियंट किती दिलेला आहे, 0.00003 0.00013. हा L1 किती दिलेला आहे, इनिशियल लेंथ किती आहे 0.5 मीटर, इनिशियल लेंथ किती आहे 0.5 मीटर आहे, बरोबर ना. आणि हे किती काढायचं आहे तुम्हाला, चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर म्हणजे काय आहे, हेच आहे ना. चेंज इन टेम्परेचर म्हणजे डेल्टा टी किती आहे, तो किती दिलेला आहे त्यांनी 60 डिग्री सेल्सिअस. किती दिलेला आहे तो 60 डिग्री सेल्सिअस. मग काढायची याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची आणि काढायची व्हॅल्यू. करायचं मग असं. हे इंटू करून घ्या अगोदर. 0.00013 इंटू हे किती होणार, 0ला 0 आला आणि 6 पंचे 30. हा पॉईंट इकडे सरकला ना, 30 झाले. हे किती झाले, 30 झाले हे, बरोबर ना. मग आता याला इंटू करून घ्या. हे इंटू करून घ्यायचं आणि बघायचं किती आहे, आणि हे पॉईंट देऊन टाकायचे किती आहे. तर किती होतील ते करायचं. किती होतं मग याचं किती होणार, येईल ना करता. आता हे तर काही इझी आहे ना. 30ने इथे इंटू करायचं आणि पॉईंट शिफ्ट करून घ्यायचे. किती होणार मग ते 0.123. आता तुम्ही करून बघा, असंच होईल त्या. आता बघा, ही जी आहे ना लेंथ, ही किती आली 0.00039 मीटरमध्ये आली. ह्याला सेंटीमीटरमध्ये कसं कन्वर्जन करतात. मग आता इन्क्रीजिंग लेंथ सेंटीमीटरमध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर 0.00039 इंटू 100 करून बघा किती निघतं. निघेल का 0.039 सेंटीमीटर. ही झाली तिची इन्क्रीजिंग लेंथ. आता बघा या ठिकाणी सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. सेम तसंच आहे बघा. एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड. आता एरियल एक्सपान्शन घेतलेला आहे त्यांनी, म्हणजे सॉलिडचं एरियल एक्सपान्शन म्हणजे एखादी सॉलिड वस्तू आहे. आता एखादा पत्रा घेतलेला आहे त्यांनी, त्याचा एरिया वाढतो. काय वाढतो, एरिया. त्याला म्हणतात एरियल एक्सपान्शन, म्हणजे त्याचं प्रतल वाढतं. लक्षात येतं ना. त्याला काय म्हणतात बघा, सिमिलर टू द लिनियर एक्सपान्शन द एरिया ऑफ शीट ऑफ सॉलिड मटेरियल असो इन्क्रीज ऑन हिटिंग. एखाद्या पत्र्याला हिट दिली तर तुम्ही काय करणार, तिचा काय वाढतो, तिचा एरिया वाढून जातो. काय वाढतो, एरिया. कारण पत्रा कसा असतो, खूप पातळ असतो, त्याची विड्थ पण वाढते, पण ती किती स्वरूपात वाढणार आहे, बरोबर ना. मग तिचा काय दिसतो आपल्याला, वाढलेला एरिया वाढलेला दिसतो. त्याला काय म्हणतात, एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड. दिस इज कॉल्ड द एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड. दिस इज गिवन बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. त्यासाठी खालचा फॉर्म्युला वापरतात बघा. जसं आपण इथं L2 वापरला होता ना, इथं बघा या ठिकाणी कसं वापरलं होता. L2 इज इक्वल्स टू 1 प्लस लॅम्बडा आणि डेल्टा टी. सेम तसंच आहे इथे L2च्या जागी काय वापरला, एरिया वाढतो ना, म्हणून बघा A2 इज इक्वल्स टू, सेम असंच करायचं, असंच होणार आहे. सेम ही अगोदरचीच कंडिशन होणार आहे. फक्त इथे बघा A2 इज इक्वल्स टू A1, एरिया वाढला म्हणून A1 1 प्लस लॅम्बडाच्या ऐवजी सिग्मा वापरलेला आहे. लॅम्बडाच्या ऐवजी कोएफिशियंट काय वापरला त्यांनी, सिग्मा, आणि डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. समजलं या ठिकाणी बघा. हिअर चेंज इन टेम्परेचर अँड A1 अँड A2 आर द इनिशियल अँड फायनल एरियाज ऑफ द शीट. सिग्मा इज द कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन ऑफ द सॉलिड. म्हणजे कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शन सॉलिडसाठी काय वापरतात, सिग्मा वापरतात. समजलं या ठिकाणी. सेम तसंच आहे, काहीच अवघड नाही. आता बघा या ठिकाणी व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन ऑफ सॉलिड म्हणजे ना, एखाद्या सॉलिडचं असं घनीय प्रसारण म्हणजे कसं बघा, तिन्ही बाजूनी बघा, हेल्थ, विड्थ आणि हाईट या तिन्ही बाजूनी जेव्हा तिचं एक्सपान्शन होतं. आता एखादा क्यूब घेतला, हा
असा एखादा ठोकळा घेतला तर त्याला जर उष्णता दिली तर त्याचं काय होणार आहे, हाईट पण वाढणार आहे, विड्थ पण वाढणार आहे आणि सगळ्या बाजूनी तो सारखाच आहे ना, त्यामुळे त्याचं सगळंच वाढल्यासारखं तुम्हाला दिसणार, तो सगळ्याच बाजूने एक्सपांड झाल्यासारखा तुम्हाला दिसणार आहे. हाईट, विड्थ, लेंथ याला काय म्हणतात, व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन. काय म्हणतात, व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन. बघा, सिमिलर शीट, 3 डायमेन्शनल पीस ऑफ सॉलिड एक्सपांड इन ऑल साइड्स व्हेन हिटेड. ज्यावेळेस त्याला आपण हीट देतो त्यावेळेस तो सगळ्या बाजूने वाढतो. कसा वाढतो, आणि इट्स व्हॉल्यूम इन्क्रीज. त्याचं काय वाढतं, व्हॉल्यूम वाढतं, म्हणजे त्याचं काय वाढतं, आकारमान वाढून जातं आणि आपल्याला ते दिसतं. दिस इज कॉल्ड द व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन ऑफ सॉलिड. त्याला काय म्हटलं जातं, व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन. आता त्याचं व्हॉल्यूम वाढतं म्हणून काय घेतलेलं आहे, बरोबर असाच घेतलेला आहे. याची लेंथ वाढते म्हणून एल घेतलेला आहे, याचा एरिया वाढतो म्हणून ए घेतलेला आहे, आणि याचं व्हॉल्यूम वाढतं म्हणून व्ही घेतलेला आहे. बघा, V2 इज इक्वल्स टू V1 1 प्लस इथं कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन कोण आहे, बीटा वापरलेला आहे त्यांनी, आणि इथे काय आहे, डेल्टा टी. बघा, इट इज व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन कोएफिशियंट ऑफ सॉलिड काय आहे, बीटा आहे. समजलं या ठिकाणी. आणि बघा, चेंज इन टेम्परेचर, डेल्टा टी इज चेंज इन टेम्परेचर अँड V1 अँड V2 आर इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. समजलं हे काय आहे, सेम तसंच आहे. आता बघा, हे काय आहे, तुम्ही रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला राहतात किंवा रेल्वे ट्रॅक तुम्ही बघितलेला आहे का. बघा, हे रेल्वे ट्रॅकमध्ये ना अशी एक फट दिलेली असते, ते अशी एकदम जॉईंट नसतात. का बरं, असे लांबच्या लांब सलग नसतात. का बरं, काही ठराविक अंतरानंतर त्यांच्यामध्ये थोडीशी अशी फट ठेवली जाते. याला कारण काय असेल, याला कारण तेच आहे, ज्यावेळेस याच्यातून रेल्वे जाते त्यावेळेस काय वाटतं, या आयनचं किंवा याच्यामध्ये जे काही वापरलेलं मटेरियल आहे त्याचं काय, ह्या सॉलिडचं काय वाढून जातं, टेम्परेचर वाढतं. बरोबर ना, हीटमुळे तिचं काय वाढतं, टेम्परेचर वाढतं, आणि त्या उष्णतेने ती काय होते, अशी एक्सपांड होतं, आणि एक्सपांड झाल्यामुळे ते प्रसरण पावल्यामुळे काय होतं की त्याला जर अशी जागा नाही ठेवली तर ते वाढणार कुठे. ते जर प्रसारण पावले अशी जागा नाही ठेवली तर ते असे वाकडे तिकडे होऊन जातील ना. मग प्रसारण तर ते पावणारच आहे रेल्वे आणि हीटमुळे, बरोबर ना. मग ते वाकडे तिकडे होऊन जातील, मग दरवेळेस ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतात ना. मग ही थोडी अशी फट ठेवल्यामुळे ते प्रसारण कुठे पावतात, असे इथपर्यंत येतात, असे एकमेकांच्या जवळ येऊन चिटकू शकतात फार तर फार, म्हणजे त्यांना जागा राहते. लक्षात आलं, हे काय रिझन आहे याच्या मागे. बघा, या ठिकाणी म्हणतात की सिमिलर टू रेल्स द लेंथ ऑफ ब्रिजेस कॅन ऑल्सो इन्क्रीज ड्यू टू द एक्सपान्शन इन समर. ते म्हणतात की उन्हाळ्यामध्ये हे जे ब्रिज असतात, हे जे पूल असतात मोठे मोठे, तर हे यांची सुद्धा लांबी वाढू शकते ना, कारण उन्हाळ्यामध्ये एवढं ऊन पडतं तर ते पण काय होतात, हीटने असे एक्सपांड होऊ शकतात ना. द लेंथ ऑफ द 18 किलोमीटर लॉंग ग्रेट बेल्ट ब्रिज इन डेन्मार्क इंक्रीजेस 4.7 मीटर इन समर. ते म्हणतात की डेन्मार्कमध्ये एक ब्रिज आहे, तो 18 किलोमीटर लांबीचा आहे, त्याचं नाव आहे द ग्रेट बेल ब्रिज असं म्हणतात त्याला, आणि त्याची लेंथ किती वाढते, तो किती इन्क्रीज होतो, 4.5 मीटरने, 4.7 मीटरने इतका वाढतो तो. कशामध्ये, समरमध्ये. मग अशा हिशोब ठेवूनच नेहमी काय करावं लागतं की पुलांची सुद्धा काय करावी लागते, रचना बनवावी लागते. आणि सिम्पल एक लॉजिक घ्या ना तुम्ही, ज्यावेळेस तुम्ही पातेलं ठेवतात ना गॅसवर किंवा चुलीवर वगैरे, बघा त्या हीटने बघा ते पातेलं पाणी ठेवता, बघा त्या पातेल्यामध्ये तुम्ही, तो सुरुवातीला बघा काय होतं, ते पाणी तुम्हाला असं कमी कमी झाल्यासारखं जाणवतं का. त्या आईला विचारा, आईला जास्त लक्षात येत असेल. का बरं असं होतं, कारण जसं हीट मिळते ना तसं पाण्याचं, जसं लिक्विडचं जसं एक्सपान्शन होतं तसं स्थायूचं पण काय होतं, सॉलिडचं पण काय होतं, एक्सपान्शन होतं. म्हणजे पाणी जसं एक्सपांड व्हायला लागतं हीटने, तसंच तो पातेलंसुद्धा काय होतं, एक्सपांड होतं ना, मोठं होतं ना. त्यामुळे त्यामध्ये असणारं लिक्विड काय होऊन जातं, असं कमी असल्यासारखं आपल्याला भासतं. म्हणजे डोळ्यांचा काय होतो, एक असा भास होतो आपल्याला. नंतर परत आपल्याला वाटतं की एकदम ते दोन्ही पण एकदम मॅच झाले का, मग असं वाटायला लागतं नाही नाही बरोबर आहे, बरोबर ना, असं लक्षात येतं बघा तुमच्या. मित्रांनो, एक्सपान्शन ऑफ लिक्विड, आता द्रवाचं सुद्धा काय होतं, एक्सपान्शन होतं. पण काय असतं बघा, अ लिक्विड डज नॉट हॅव अ डिफायनेट शेप. लिक्विडला काही डिफायनेट शेप असतो का, तो ज्यामध्ये टाकेल त्याचा शेप तो त्याला मिळत असतो. बट इट हॅज अ डिफायनेट व्हॉल्यूम, पण त्याला मात्र व्हॉल्यूम असतं की नाही, त्याला आकारमान असतं त्याला, बरोबर ना. वी कॅन डिफाईन अ व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन कोइफिशियंट फॉर अ लिक्विड ॲज फॉलो. आपण लिक्विडचं सुद्धा व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन असंच काढतो बघा. V2 इज इक्वल्स टू V1 1 प्लस बीटा डेल्टा टी. हिअर डेल्टा टी इज अ चेंज इन टेम्परेचर आहे, अँड V1 इनिशियल अँड फायनल व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड आहे, अँड बीटा इज व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन ऑफ कोइफिशियंट ऑफ लिक्विड. हे सगळं आपण पुढच्या वर्षी बघणार आहोत. लक्षात आलं का तुम्हाला, हे झालं. यावर्षी तुम्हाला फक्त काय आहे, सॉलिडचंच आहे. कशाचं आहे, सॉलिडचं. हे सगळं पुढच्या वर्षी असणार आहे तुम्हाला. चला तर आपण या ठिकाणी थांबत आहोत. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी आपण थांबत आहोत. पुन्हा भेटू न्यू पार्टमध्ये. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण हे न्यूमेरिकल्स कव्हर करणार आहोत. आता या पार्टमध्ये आपण इथेच थांबत आहोत, आणि आशा करते की आपल्याला खूप व्यवस्थित समजलेलं असेल. तेव्हा आपल्या अनमोल कमेंट्स आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. चॅनलला ग्रोथ द्या. आपले इतरही चॅनल आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या. कृपया बाकीच्या सगळ्या चॅनलला सबस्क्रिप्शन देऊन चॅनलला ग्रोथ द्या. इतकी मदत नक्कीच करू शकता आपण, नक्की करा. चला तर पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.